नमस्ते. महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यात प्रथम सगळ्यांना शुभेच्छा. आज खदमते खल्कच्या वतीनं इथं पाणपोईचं सुरू केलेली आहे. जसं आपण म्हणतो की झाडांना आणि पाण्याला खरंच कुठली जात आणि धर्म नसती. आज इथं पाणी पिल्यानंतर या रखरखत्या उन्हात सुद्धा समाधान मिळते आणि हे मी मराठा आहे म्हणून मला मिळणार नाही किंवा कोणी ब्राह्मण आहे म्हणून मिळणार नाही. पाण्याला कुठली जात नसती, पाण्याचा कुठला धर्म नाही, त्याची शीतलता तो आपल्याला देतोय. एक वेगळा उपक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं इकडं सुरू झालाय, तर त्याला 100% शुभेच्छाच आहेत. आणि एवढंच म्हणेन की शेकडो हात येत आहेत तोडायला, पण हजारो हात येत आहेत परत एकदा जोडायला. तर आपण हे जोडायचं काम करूया आणि असंच खदमते खल्कनं हे उपक्रम वारंवार सुरू ठेवावेत आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते आपण सहकार्य करायची आपली तयारी आहे. आणि आता आपण खरंच उन्हात उभा आहोत, तर इथं किमान स्थानिकांनी, इथल्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन जर इथं काही झाडं लावणं शक्य असेल तर आपण ते घेऊया. हरित साताराच्या माध्यमातून इथं जेवढी काही झाडं लागतील ती झाडं पुरवण्याची जबाबदारी ही हरित साताऱ्याची असेल. थँक्यू. उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. शाहीर साबळे, शाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू केली आणि आज त्याचंच फलित म्हणून महाराष्ट्र आपला एक राज्याची निर्मिती झाली. या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून, त्यांना स्मरून, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज खिदमते खल्क संस्थेच्या मार्फत सातारकरांसाठी शिवजल या पाणपोईचे आपण आज लोकार्पण करत आहोत. या लोकार्पणासाठी खास करून स्वातंत्र्य सैनिक आंबेकर साहेब यांचे नातू पत्रकार सुजित आंबेकर आपल्या सोबत आहेत, तसेच शाहीर फरांदे यांचे वंशज आपल्या सोबत आहेत, यांचे दोन्ही चिरंजीव आपल्या सोबत आहेत. त्यांच्या हस्ते सुजित आंबेकर साहेब आणि पत्रकार प्रगती जाधव तसेच भाजपाच्या पदाधिकारी रेणुताई येळगावकर या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी या पाणपोईचे लोकार्पण करावे. नमस्कार. जसं सुजित सरांनी सांगितलं, आवर्जून त्यांनी धर्माचा उल्लेख केला आणि आज आपण जे देशात घडते ते सगळं बघतोय. पण आज मला खूप अभिमान वाटतोय की साताऱ्यात एक वेगळं आगळं आपण ब्राह्मण, मराठा, मुस्लिम आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एवढं पुण्याचं काम करतोय. ह्याच्यापेक्षा मोठं उपक्रम किंवा इव्हेंट किंवा ऍक्टिव्हिटी किंवा सोशल वर्क असूच शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या टीमला खरंच खूप मनापासून आभारी आम्ही की तुम्ही एवढा ऊन, आता आपण बघतोय सगळीकडे रेड अलर्ट येतंय की एवढं कडक ऊन आहे आणि तुम्ही, आणि अशा वेळेस आपण ज्या लोकांना ही छोटीशी जे काय आपण हे करतोय त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असं छान काम करत राहा. आम्हाला इथे आवर्जून बोलवल्याबद्दल खरंच आभारी की आमच्या हस्तेही थोडस काहीतरी जे काय हे लागतं. पण ह्या पुढच्या कामाला जे काय त्यांनी सजेस्ट केलंय, काहीही मदत लागली आणि आमच्याकडून ते होत असेल तर आम्हालाही त्यात सहभागी करून घ्या, हीच एक विनंती. धन्यवाद.